नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत आणि टणटणीत असणार. मग आज बनवूया आपण डाळियाचे मोदक. डाळियाचे मोदक है ना. मी याच्या अगोदर आधी कधीच ऐकलं सुद्धा नव्हतं आणि ते बघितल्यावर इतक्या सोपी आणि इझी पद्धतीने डाळियाचे मोदक बनतात म्हणजे मला तर बिलकुल यकीनच नाही झालं. खरंच अगदी 3-4 गोष्टींनी डाळियाचे मोदक तयार होतात. सर्वात आधी मम्मीने घेतलंय डाळिया, त्यानंतर घेतलंय साखर, थोडंसं दूध आणि डालडा. मम्मीने मम्मीनं मला बिलकुल काही गोष्टी कॅप्चर करूच नव्हती देत. मी म्हणायचो अरे मम्मी यार मला व्हिडिओ बनवायचा आहे ग, थांब थोडीशी. मम्मी म्हणायची चल मला हे दे, बस. त्यानंतर ती काहीतरी 2 गोष्टी तिथे अगदी टाकूनच द्यायची. मी सांगते एक्झॅक्ट मम्मीने काय काय टाकलेलं. मम्मीने सर्वात आधी डाळिया उन्हात वाळू टाकलेल्या होत्या. त्या डाळिया थोड्याशा असे वाळल्या की त्याचं मिक्सचर बनवून टाकलं कुकरमध्ये. मिक्सरमध्ये मिक्सर बनवतात ना, कसलं काय बोलतीये, कुकरमध्ये मिक्सर बनवलंय. सॉरी इथे माझं बोलणं झालं नाही आणि हे मोदक बनवून तयार सुद्धा झालेत. आता काय म्हणू मी, पण मी सांगून देते कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळल्या नसतील की ते ॲक्च्युअलमध्ये साखर होती की तांदळाचं पीठ होतं, कारण मला सुद्धा तेच वाटलेलं. मम्मीने सर्वात आधी मिक्सरमध्ये डाळिया पिसून घेतलेल्या. त्यानंतर सर्व डाळिया पिसून झाल्यानंतर मम्मीने त्यामध्ये साखर सुद्धा म्हणता येत नाही विडीला, साखरला अगदी बारीक करून घेतलं, म्हणजे साखरला सुद्धा पिसून घेतलंय, त्याचं सुद्धा बारीक पावडर केलेलं आहे. त्यानंतर त्या दोघांना मिक्स केलंय आणि दुधाच्या थोड्या मदतीने त्या दोघांना मिक्स केलंय. त्यामध्ये थोडीशी इलायची टाकली, हे सुद्धा कट झालेलं होतं. त्यामध्ये थोडीशी इलायची टाकली आणि ते सर्व कढईमध्ये डाळला टाकून त्याला धीमी आचवर गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिक्सचर टाकून दिलं आहे. आणि ह्या मिक्सचरला तोपर्यंत राऊंड फिरवत बसलेली की जोपर्यंत त्याचा असा प्रथम गोळा तयार नाही झाला. आणि जसं काही ते प्रथम गोळा तयार झालेला आहे त्यानंतर मम्मीने गॅस बंद केली आणि बस त्याचे छोटे बॉल्स बनवले आणि ते साच्यामध्ये भरून टाकलेत. मोदक आपले तयार. म्हणजे इतक्या अगदी सोप्या पद्धतीने मोदक तयार होत असतील खरंच मला वाटलंच नव्हतं. आणि ऑफकोर्स मी किती लेट सुरू केलंय तरी पण माझं बोलणं संपलंय. हॅपी गणेश चतुर्थी सर्वांना. संकट चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मोदक खा आणि अगदी गोड असं हवा असं सर्वांशी मिठास सोडा. हे काय बोललंय मी मलाच कळत नाहीये, पण या थँक्यू, बाय बाय.